आज लाडक्या बहिणी खुश झाल्या कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. हो, अजून आले 1500 रुपये. अजून आले 1500 रुपये आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले 1500 रुपये. सोबत तुम्हाला 45,000 रुपये जे आहेत ते कर्ज, 45,000 रुपयेपर्यंत कर्ज देखील तुम्हाला आता अप्रूव्हल करण्यात आलेलं आहे आणि हे कर्ज देखील डायरेक्टली तुमच्या बँक खात्यात येणे सुरू झालेलं आहे. सर्व सांगतो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी एकदम सिंपल सोप्या भाषेत मी समजून सांगणार आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सिंपल आणि सोप्या भाषेतच सांगत असतो, परंतु आज हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे आणि महत्त्वाचे अपडेट देखील आहेत. सोबत ताज्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघा अपडेट. आता तुम्ही सर्वजण खुश होणार आहात अपडेट ऐकून. हे बघा, पहिले एक काम करा, मोबाईलचे SMS चेक करा. कारण जेव्हा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात ना, तेव्हा तुम्हाला SMS येतो बहिणींनो, बरोबर आहे. SMS येतो आणि SMS म्हटलेलं असतं की पैसे जमा झाले 1500 रुपये. आता तुम्हाला जुलैचे 1500 रुपये मिळाले आणि हे जुलैचे 1500 रुपये मिळाल्यानंतर लगेच हे बघा, लगेच तुम्हाला पुन्हा 1500 रुपये आज देण्यात आले आणि हे ऑगस्ट महिन्याचे पैसे आहेत. आणि जे कर्ज आहे 45,000 रुपये, तुम्ही सर्वजण या कर्जाची आतुरतेने वाट बघत होते आणि शासन हे कर्ज तुम्हाला कशासाठी देणार आहे त्याबद्दल सांगतो. तर या कर्जाचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे आणि या कर्जामुळे तुमचं किती मोठं काम होणार आहे ते तुम्हाला सांगतो मी. हे कर्ज जे आहे, हे कर्ज तुम्हाला एखाद्या छोटा मोठा बिझनेससाठी, छोटा मोठा उद्योगसाठी, छोटा मोठा बिझनेससाठी हे कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि या कर्जाची परतफेड तुम्हाला जे 1500 रुपये मिळतात ना दरमहा लाडकी बहीण योजनेचे, या पैशांमधून त्याचे हप्ते कट होत जाणार आहे. आलं तुमच्या लक्षात? तर अशी ही प्रोसेस असणार आहे. आता बँकांकडून अपडेट आलेले आहे आणि कर्ज आता तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय काम करावं लागेल, कर्जासाठी काय कागदपत्रे द्यावी लागतील बँकमध्ये, तर काय कागदपत्रे बँकमध्ये द्यावी लागतील ते पण सांगतो. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. शेवटीपर्यंत हा व्हिडिओ बघा, शेवटीपर्यंत व्हिडिओ बघा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे. आजच्या ताज्या बातम्या एवढ्या महत्त्वाच्या बातम्या आहेत ना की या बातम्या तुम्हाला कुठल्याच न्यूजवरती पाहायला मिळणार नाहीत. फक्त मी तुम्हाला सांगतो, कारण ही माहिती तुम्हाला कोणीच सांगत नाही. कारण ही माहिती हे बघा, मला मिळते, सूत्रांकडून मिळते, काही सोर्स आहेत त्यानुसार मला ही माहिती मिळते आणि ती माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. ताज्या बातम्या आणि महत्त्वाचं लाडकी बहीण योजना आणि लोन संदर्भात, कर्ज संदर्भात अपडेट आपण समजून घेऊया. तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना बहिणींनो, अखेर ऑगस्टचा हप्ता सुरू झाला. चला त्याबद्दल तुम्हाला पहिले माहिती सांगतो, त्यानंतर अजून पुढे महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, फक्त तुम्हाला एक एक माहिती सिंपल सोप्या भाषेत समजून सांगतो मी. चला आता बघा महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींनो, माझी फक्त एकच विनंती असते, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. हो, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. कारण आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, खुश खबर आहे. लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला आता सांगतो मी सर्व काही आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, 25-26 मिनिटाचा एकच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतो. परंतु या 25-26 मिनिटामध्ये मी तुम्हाला सर्व
डेलीच्या अपडेट असो, महत्त्वाच्या कामाच्या बातम्या असो, सर्व गोष्टी मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगून टाकतो. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये मिळाले अशा बहिणींनाच आता कर्ज मिळत आहे 45,000 रुपये. सोबत हे बघा कर्ज आणि तुम्हाला मिळत आहे ऑगस्ट हप्ता. अशा बहिणींना आता ऑगस्ट हप्ता पण 1500 रुपये येणे सुरू झाले. कोणत्या बहिणींना? ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला आहे. तुम्हाला जुलैचे 1500 रुपये आले असतील ना बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे येत आहेत. चला त्याबद्दलच सांगतो मी आता सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. बघा तुम्ही आता सर्व माहिती जाणून घ्या. आणि बाकीच्यांना कधी पैसे मिळणार आहेत, तुम्हाला पैसे आलेले नसतील अजूनपर्यंत, ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील त्याबद्दल अपडेट आलेले आहे. बघा आता इथून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला आता सर्व माहिती मिळणार आहे. सर्व माहिती एकदम कामाची माहिती मिळणार आहे. खास करून लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. सर्व बहिणी आतुरतेने वाट बघत होते, पैसे कधी येतील, पैसे कधी येतील. सुरुवात झाली बहिणींनो. बघा आता अपडेट. हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येतात. दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळतात बहिणींनो, ते पैसे मिळतात 1500 रुपये बरोबर. आता भरपूर बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला आणि हा जुलैचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता सुरू झालेला आहे. आणि पुन्हा आता लाडक्या बहिणी बँकेत जाणार आणि हे 1500 रुपये काढणार. आणि एक खास निमित्ताने तुम्हाला हे पैसे दिले जात आहे त्याबद्दल पण सांगतो. अत्यंत मोठी खुशखबर आहे. हे बघा, तुम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं ज्या नजरा त्या लागल्या होत्या. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. हो बहिणींनो, हीच ती मोठी अपडेट आहे आणि हीच माहिती तुम्हाला द्यायची आहे. सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी अपडेट आहे. हे बघा, कोणाकोणाला पैसे आले ऑगस्टचे. जुलैचे पैसे आले तुम्हाला 1500 रुपये. हो, जुलैचे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. परंतु आता ऑगस्टचे जे काही पैसे आहेत ना 1500 रुपये ते सुरू होत आहेत. त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे. कर्ज संदर्भात पण महत्त्वाची माहिती आलेली आहे, ते पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्ही. हे बघा, आता महत्त्वाची माहिती समजून घेऊया आपण. ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींनाच आता हप्ता दिला जात आहे. कारण हे बघा, आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत ना त्या आता घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. मग तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील की तुमच्याजवळ 4 चाकी वाहन आहे का, या गोष्टी बाकीच्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी ती माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही जर त्याबद्दल माहिती अजून तुम्हाला जास्त हवी असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याबद्दल मी पूर्ण क्लिअर सांगितलेलं आहे की काय काय तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये ऑगस्ट हप्त्याबद्दल अपडेट बघत आहोत. तर बघा, ऑगस्टचा हप्ता सुरू झाला त्याबद्दल मोठी खुशखबर. बघा आता ती अपडेट मी तुम्हाला आता सांगतो. बघा ती अपडेट. तर बघा आता अपडेट, महत्त्वाची अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणी आता ही अपडेट ऐकून खुश होणार आहात. हो, 100% तुम्ही आता खुश होणार आहात. अपडेटच तशी आहे. बघा, हे बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल तुमचा सर्वांचा प्रश्न होता. चला मग त्याबद्दल आता अपडेट मी देतो. हे बघा, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयेचा जो काही हप्ता आहे जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला. लाडक्या बहिणींसाठी ही एक रक्षाबंधनची भेट ठरली. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत.
आणि बघा आता सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेश उत्सवात हे बघा, तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेश उत्सव आहे, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हे बघा, सरकारने जरी या संदर्भात अपडेट दिलेले नाही, परंतु एक अंदाज आहे मीडिया रिपोर्टमध्ये की गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला 1500 रुपये ऑगस्टचे मिळतील. अजून हप्ता सुरू झालेला नाही आणि कोणालाच मिळाले नाही. पैसे आलेले आहेत, हो पैसे आले, ते पैसे जुलैचे आलेले आहेत. जुलैचे 1500 रुपये आलेले आहेत, फक्त पैसे ऑगस्टचे बाकी आहेत आणि ते गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात टाकले जातील अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी गणेश चतुर्थीपर्यंत वाट बघा, सर्वांना पैसे मिळून जाणार आहेत. म्हणजे ऑगस्टच्या शेवटी पैसे मिळून जाणार आहेत बहिणींनो. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 45,000 रुपये कर्ज संदर्भात मी सांगत आहे. तर लवकरच आता बँकांकडून आता तुम्हाला 45,000 किंवा 50,000पर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. आणि या कर्जासाठी काय काय कागदपत्र लागतील ते देखील त्याची लिस्ट येणार आहे. ते कागदपत्र घेऊन तुम्हाला बँकेत जायचं आहे, मग ते तुम्हाला कर्ज मिळेल. परंतु अजून कर्ज संदर्भात अजून अपडेट आले नाही, परंतु आता बँकांकडून तसा निर्णय होईल अशी माहिती सध्या मिळत आहे. बँकांकडून लवकरच आता निर्णय घेतला जाणार आहे. ओके, आणि ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जमा होणार आहे. म्हणजे पुढील काही दिवसातच आता तुमच्या खात्यामध्ये अजून 1500 रुपये जमा होणार आहेत बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात? चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत आपण समजून घेतली. आता बघा आज रोजीच्या महत्त्वाच्या कामाच्या बातम्या. तर बघा आता बहिणींनो, आपण आज रोजीच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत आणि या बातम्या सर्वांसाठी आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत. चला जाणून घेऊया मग सर्व माहिती. इथून व्हिडिओ पूर्ण बघा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली, परंतु आज रोजीच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या आपण बघा, कारण या बातम्या सर्वांसाठी आहेत, भावांसाठी, बहिणींसाठी, सर्वांसाठी या कामाच्या बातम्या आहेत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, SBIच्या ग्राहकांना मोठा झटका. 15 ऑगस्टपासून या सेवेसाठी लागणार शुल्क. नवीन नियम आलेले आहेत 15 ऑगस्टपासून. तर काय नवीन नियम आलेले आहेत बँकेसंदर्भात बघा. गेल्या काही दिवसांपासून बँका ग्राहकांना एका मागून एक धक्के देत आहे. आधी खाजगी क्षेत्रातील ICICI आणि HDFC बँकेने खात्यात किमान रक्कम मर्यादा वाढवली आहे. यानंतर आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBI 15 ऑगस्ट 2025 पासून आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिलेला आहे. बघा, आतापर्यंत पूर्णपणे मोफत असलेली ऑनलाईन IMPS इन्स्टंट मनी पेमेंट सर्व्हिस, हे बघा IMPS इन्स्टंट मनी पेमेंट सर्व्हिस ट्रान्सफर सेवा आता सहशुल्क होणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काही प्रमाणात शुल्क भरावे लागेल. बघा, IMPS म्हणजे काय आहे तर बघा, IMPS ही एक अशी सेवा आहे ज्याद्वारे तुम्ही 24 तास आणि 365 दिवस त्वरित एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकतात. या सेवेचा वापर मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे केला जातो. एका वेळी जास्तीत जास्त 5 लाख रुपये IMPS द्वारे पाठवता येतात. ओके, तर ऑनलाईन IMPS व्यवहारावर आता किती शुल्क लागेल त्याबद्दल बघा. तर SBIने ऑनलाईन IMPS व्यवहारासाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI नवीन शुल्क रचना जाहीर केलेली आहे. ओके, तर ती काही प्रमाणात आहे, त्याबद्दल तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल त्या संदर्भात. ओके, कारण तेवढं माझ्याकडे ती माहिती मी इथे टाकली नाही. ठीक आहे, काही ना काही शुल्क वाढवण्यात आलेलं आहेत. ओके, ठीक आहे, ही बातमी महत्त्वाची होती. महत्त्वाचं आपल्याला जाणून घ्यायचं होतं ते म्हणजे नवे नियम. तर आता
जे आता IMPSद्वारे जी काही सेवा आहे, जे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात, मग ते मोबाईलनुसार असो किंवा इंटरनेट बँकिंग असो, त्यासाठी आता सहज शुल्क म्हणजे काही तुम्हाला शुल्क भरावे लागेल ट्रान्सफरसाठी. ठीक आहे, ही बातमी महत्त्वाची. ती पुढील बातमी बघा. बघा आता महत्त्वाची बातमी नंबर 2, अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2 आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता, सर्वात महत्त्वाची बातमी. तर बातमी नंबर 2 आहे, पुढील 6 दिवसात काही खरं नाही. नेमकं काय घडलं की राज्यात पुन्हा जोरदार पाऊसधारा. पावसासंदर्भात मोठी अपडेट आहे, समजून घ्या. मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळं कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा ही अनपेक्षित तापमान वाढ दूर होणार असून निमित्त ठरणार आहे ते म्हणजे राज्यात पावसाचं पर्जन्यमान. हे बघा, हवामान विभागाच्या परीक्षणानंतर समोर आलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, ज्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये बुधवारपासून पावसानं जोर धरला. काही भागात तुरळक तर काही भागात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामान विभागाच्या निरीक्षणाच्या आधारे जारी केलेल्या माहितीनुसार 13 ते 19 ऑगस्ट, बघा ही तारीख बघा, 13 ते 19 ऑगस्ट या दिवसांमध्ये राज्याला पावसाचा जोरदार सरी झोडपून काढणार आहे. शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखीन वाढणार असून त्यामुळं आता श्रावण सरींपेक्षा ही पुन्हा नव्यानं सक्रिय झालेल्या मान्सूनचं अडचणींमध्ये अधिक भर टाकताना दिसणार आहे. ओके, हे बघा आता कोणत्या भागात जास्त पाऊस पडणार आहे त्याबद्दल माहिती बघा. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही जोरदार पावसाची नोंद होऊ शकते. ओके, या भागात जास्त पाऊस पडणार आहे अशी माहिती मिळत आहे. तर पावसासंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. ही बातमी पण तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत मी समजून सांगितली. चला आता पुढील महत्त्वाची बातमी बघा. आता आपण 2 बातम्या बघणार आहोत. या 2 बातम्या झाल्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला एवढ्या 2 बातम्या बघून जा. अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या बातम्यात पुढील 2 बघा. बातमी नंबर 3 बघा आता. चला बातमी नंबर 3 बघा. बातमी नंबर 3 आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 3, तर बघा, अमेरिकेला भारताच्या कृषी बाजारपेठेत प्रवेशच नाही. बघा, अमेरिकेला भारताच्या कृषी बाजारपेठेत प्रवेश नाहीच. पंतप्रधान मोदींची ठाम भूमिका, शेतकऱ्यांकडून कौतुक. हे बघा, जुलैमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादला आहे, म्हणजे कर लादलेला आहे. याचबरोबर भारतातील शेती आणि दुग्ध उत्पादन बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करण्यास केंद्र सरकारचा ठाम विरोध असल्याने दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लादल्यामुळे दुग्ध उत्पादकांपासून ते मच्छीमारांपर्यंत या क्षेत्रांना आता मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नवीन टॅरिफमुळे या क्षेत्राचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मोठी किंमत मोजावी लागली तरी बघा, शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर लादल्या जाणाऱ्या या टॅरिफ विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाम भूमिका घेतली. कृषी क्षेत्राचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च प्राधान्य राहील. पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर प्रमुख शेतकरी संघटनांनी त्यांच्या या भूमिकेचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की त्यांना वैयक्तिकरित्या खूप मोठी किंमत मोजावी लागली तरी ते यासाठी तयार आहेत, पण ते शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाहीत.
शेतकऱ्यांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक होत आहे बघा. शेतकरी अनुकूल दृष्टिकोनाचे कौतुक करताना भारतीय शेतकरी चौधरी चरणसिंह संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंद्र चौधरी यांनी शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हितासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, आम्ही या दूरदर्शी आणि शेतकरी अनुकूल दृष्टिकोनाचे मनापासून स्वागत आणि समर्थन करतो. हे बघा, छत्तीसगड युवा प्रगतिशील शेतकरी संघटनेचे वीरेंद्र लोहान, धर्मेंद्र मलिक, किरपासिंह नथवाला, कुलदीप सिंग बाजितपूर आणि इतर अनेक नेत्यांनी चौधरी यांच्या भूमिकेला दुजोरा दिला. त्यांनी पंतप्रधानाचे आभार मानले आणि कोणतीही परदेशी शक्ती देशावर नियंत्रण ठेवू शकत नाही असे मत व्यक्त केले. त्यांनी मुक्त व्यापाराबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि त्यात बदल करू नये असे आवाहन केले. पुढे बघा, तर भारत अमेरिका व्यापार कराराबाबत अमेरिकेच्या दबावाबद्दल आम्हाला खूप चिंता वाटत होती. जर तो करार झाला असता तर शेतकरी उद्ध्वस्त झाला असता असे नथवाला यांनी नमूद केले आणि दावा केला की देशातील शेतकरी पंतप्रधान मोदी आणि कृषी मंत्रालयाच्या पाठीशी उभे आहेत. ओके, तर ही माहिती पण अत्यंत महत्त्वाची होती. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा, आता शेवटची बातमी. बघा, आता महत्त्वाची शेवटची बातमी आहे. एवढी बातमी बघून जाता तुम्ही, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. हे बघा, आधार, पॅन किंवा मतदार ओळखपत्र म्हणजे भारताचे नागरिकत्व नाही. उच्च न्यायालय. बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट यासारखे कागदपत्रे जवळ असणे हे भारतीय नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आधार, पॅन, मतदार ओळखपत्र फक्त शासकीय सेवेसाठी आहेत. बघा, तर ठाण्यातील रहिवासी असलेल्या बाबू अब्दुल रऊफ सरदार याला पोलिसांनी अटक केली होती. तो 2013 पासून भारतात राहत असून त्याच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टसारखी सर्व भारतीय ओळखपत्रे आहेत. ही सर्व कागदपत्रे त्याच्या आयकर नोंदी, बँक खाती, वीज पाणी देयके आणि व्यवसायाच्या नोंदणीशी जोडलेली आहेत, असा दावा त्याने जमिनीसाठी केला होता. मात्र न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा दावा फेटाळून लावला. केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यासारखे कागदपत्र असल्याने कोणीही आपोआप भारताचा नागरिक ठरत नाही. ही कागदपत्रे ओळख पटवण्यासाठी किंवा विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी आहेत, परंतु ती नागरिकत्व कायद्यातील मूलभूत कायदेशीर प्रक्रियेला डावलू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ओके, म्हणजे जो पुरावा आहे, आपल्या जोडात आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, मतदार ओळखपत्र आहे, हे भारताचे नागरिकत्व नाही. बघा, भारताचे नागरिकत्व नाही असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. ही बातमी पण महत्त्वाची होती. ज्या बातम्या कामाच्या त्या सर्व बातम्या मी तुम्हाला सांगितल्या, एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगितलं आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती बघितली. चला, ही माहिती आपण समजून घेतली. पुढे एक महत्त्वाची माहिती बघा, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा, आता पुढे शेवटची महत्त्वाची माहिती. हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात आपण आज रोजी जी महत्त्वाची अपडेट आली होती त्याबद्दल माहिती बघितली. सोबत तुम्हाला मी आजच्या काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या सांगितल्या. म्हणजे आपल्या चॅनलवर जी कामाची माहिती आहे ती सर्व कामाची माहिती तुम्हाला दिली जाते. थोडा व्हिडिओ लांब असतो, परंतु
सर्व गोष्टी तुम्हाला एकदम सिंपल क्लिअर भाषेत मी सांगत असतो आणि सर्व माहिती तुम्हाला समजलेली आहे. एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व माहिती. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत चला, कारण जरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर तुम्हाला महत्त्वाची माहिती देता येते, व्यवस्थितपणे समजून सांगता येते, म्हणजे एकदम क्लिअर माहिती तुम्हाला देता येते. कारण लहान व्हिडिओमध्ये तसं पॉसिबल नसतं, थोडा मोठा व्हिडिओ असतो परंतु त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातात. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या आणि रोजच्या डेलीच्या महत्त्वाच्या बातम्या, सर्व गोष्टी पण सांगितल्या जातात. त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब असतो परंतु सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये लोन संदर्भात असो किंवा ऑगस्ट हप्त्याबद्दल अपडेट असो किंवा महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या, पावसासंदर्भात अपडेट असो किंवा देश विदेशातील महत्त्वाच्या कामाच्या बातम्या असो, शेतकरी भावांसाठी महत्त्वाच्या बातम्या असो, पावसासंदर्भात बातम्या असो, सर्व बातमी बघितली. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पटकन या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.